कोकणामध्ये एक मोर आहे ज्याच्या कुणाशी मित्राचं, कुणाशी भावाचं तर कुणाशी मुलाचं नातं आहे। अगदी गावातल्या सदस्याप्रमाणे तो राहतो आणि त्यांच्याशी बोलल्यावर प्रतिसादही देतो। या मोराची गोष्ट नेमकी काय आहे ती जाणून घेऊया। माणसांसोबत राहणारा, प्रत्येकाच्या घरात मिसळणारा, लहान मोठ्यांचा मित्र असलेला हा आहे सोन्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गावखडी गावाच्या पवारवाडीमध्ये हा मोर राहतो। इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या घरातला आता तो सदस्य झालाय। सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर शंकर पवार यांनी या मोराचा सांभाळ केला। हा 3.5 वर्षाचा आहे आणि लहानपणापासून तो तिकडनं जो वरच्या बागेतून खाली यायचा आणि तो आमच्या त्या कोंबड्यांच्यात मध्ये राहायचा आणि कोंबड्यांच्यात राहिल्यामुळे तो माणसळला गेला आणि जेवढी आम्ही एकदम मोबाईल वगैरे काय असेल आमच्याबरोबर खायला असणार, फिरायला असणार, त्यामुळे तो अगदी माणसळला गेला। आणि त्याला मराठी भाषा एवढी का कळते माहिती आहे की मोबाईलवर त्याला कोळी गीत वगैरे आम्ही बोलत बसायचो ना, किंवा खायला बसलो तर त्याला बिस्किट पाहिजे, गोळ्या पाहिजे, तशी खाली मान घालून सांगायचा पाहिजे म्हणून। त्याला कोळी गीतं फार आवडतं, डोलकर डोलकर का दर्या राजा, ही जी गाणी होती ना, ती पूर्वीची जुनी गाणी होती, ती जुने सॉन्ग त्याला आवडतात। आणि काय गोष्टी ना त्याला असं काय गोष्टी मी सांगतो ना त्याच्या जुन्या गोष्टी वगैरे, तर कधी कधी राग पण करतो। किंवा कुठलं वाडीमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, त्याला पूजा असेल सार्वजनिक, मग त्या दिवशी तो येणार। गेल्या 3.5 वर्षांपासून या मोराचं पवारवाडीमध्ये वास्तव्य आहे। त्याला पाहिल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय वाडीतल्या लोकांचा दिवस पूर्णच होत नाही। स्थानिकांच्या सुखदुःखामध्ये, सण उत्सवांमध्ये सोन्या सहभागी होतो। गावात आलेल्या पाहुण्यांसोबतही तो सहजपणे मिसळून जातो। इतकंच नाही तर सोन्याला मराठी बोललेलंही कळतं म्हणे। आमचा सोना हा सकाळी अगदी न चुकता आमच्या इथे येतो आणि तो एक दिवस आम्हाला दिसला नाही तर आम्हाला चैन पडत नाही। सोना कुठेही असला हाक मारला तरी तो सोना अगत्यपूर्वक हाक अगदी देतो। आणि असं सोना आहे की आपल्या वाडीतील शेतामध्ये जा, कुठे रानामध्ये जा काम करायला, तरी सोना नाव घेतलं की सोना तो आमच्या मागून अगदी शेतामध्ये पर्यंत येत राहतो। हा सोना आमचा अत्यंत जीवलग मित्र आहे। रोज सकाळी सकाळी येतो, जो आवाज देतो, काकांसोबत आम्ही बोलतो ना, तर त्याला तो खूप असा ओरडतो। त्याला असं वाटतं की आम्ही म्हणजे त्याच्या बाबतीतच बोलतोय। त्याला मोबाईलपासून आय थिंक थोडासा राग आहे, कारण खूप सारे पर्यटक येत असतील इथे, तर कंटिन्यू त्याच गोष्टी, तर मी पण त्याच्यासोबत खूप सारे फोटो क्लिक करत होती, मग कदाचित त्यामुळे तो थोडासा हायपर झाला असावा आणि झेप घेतली असेल, बट काही हार्मफुल नाही आहे ते। माणूस असो की मोर, जीव लागायला आणि प्रेम वाटायला भाषा कशाला हवी? नात्याचं रोपटं उगवलं की त्याला आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं सिंचन केल्यावर नात्याची वेल अशी भवतालाला बिलगतेच, जसा हा मोर पवारवाडीतल्या प्रत्येक माणसाशी बिलगतोय। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।